नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका। तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मेथकूट कसं बनवतात हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। तर 15 इन्ग्रेडियंट वापरून अतिशय सोपं आणि अतिशय खमंग असं हे मेथकूट बनणार आहे। फक्त 15 इन्ग्रेडियंट्स आहेत, लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपं आणि 1 वर्ष जवळपास याचा सुगंध चांगला राहतो, अजिबात जाळ्या होत नाहीत आणि एकदम व्यवस्थित टिकतं हे 1 वर्षभर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी एक क्विक रिमाइंडर, जर आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मेथकूट बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर पहिला इन्ग्रेडियंट म्हणजे चण्याची डाळ। 2 वाटी चण्याची डाळ घेतली आहे मी आणि सुरुवातीला हाय फ्लेम वरती आणि नंतर अर्धवट भाजल्यानंतर लो फ्लेम वरती छान ही डाळ भाजून घ्यायची आपल्याला व्यवस्थित, म्हणजे आपला मेथकूट बरेच दिवस टिकणार आहे आणि एकदम टेस्टी पण लागणार आहे। भाजण्यामध्ये अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थित लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं आहे। 2 वाटी चण्याची डाळ असेल तर 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, ही पण आपल्याला लो टू मीडियम हीट वरती एकदम सावकाश अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। मी ज्या प्रमाणामध्ये घेणार आहे ना, जास्ती प्रमाणाकडून मी थोड्या प्रमाणाकडे येत जाणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाणार आहे। तर आता बघा, 2 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्ध्या वाटीपेक्षाही कमी डाळ किंवा अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे, ती पण आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे। डाळीचे किंवा जे काही पदार्थ आहेत ना, ते अगोदर सर्व भाजून घ्यायचे आहेत, नंतर आपण मसाल्याचे साहित्य भाजून घेऊया। तर आता बघा, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली होती, तर 1 वाटी आपण मीडियम आकाराची वाटी आहे ही बाउल आहे, तर याने आपण धने घेणार आहोत। धने आणि जिऱ्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो, त्यामुळे खमंगच टेस्ट येईल मेथकूटाला, छान एकदम सुगंधही छान येईल, त्यामुळे ते आपण कितीही घेऊ शकतो। तर आता बघा, मी येथे त्याच वाटीने शहाजिरे घेतले आहेत। आपल्याकडे जर शहाजिरे नसतील तर आपण साधे जिरे पण वापरू शकता, तेही आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। तर बघा, छोट्या वाटीने म्हणजे जवळपास 2 चमचे गहू घेतले आहेत मी। गहू न स्किप करता आपल्याला टाकायचे आहेत, त्यामुळे एक छान टेक्स्चर येणार आहे मेथकूटाला। आणि हे बघा, हे सगळे पदार्थ जे आहेत ना ट्रॅडिशनल, ते एकदम अगोदरच्या काळापासून आपण वापरत असतो, त्यामुळे त्याचं एक सायंटिफिक पण महत्त्व आहे। आणि कुठलाही लग्न समारंभ असो, आपण मेथकूट केल्याशिवाय कुठल्याही कार्याला सुरुवात करत नाही, त्यामुळे हे मेथकूट म्हणजे एक शुभ आपण मानतो। तर बघा, 1 चमचा तांदूळ घेतले होते मी, कुठलाही साधा तांदूळ वापरला तर चालेल, तेही मी लो टू मीडियम हीट वरती भाजून घेतला आहे। आणि जवळपास 2 चमचे मोहरी घेतली आहे, ती पण मी व्यवस्थित चटचट असा आवाज येईपर्यंत भाजून घेतला आहे। जवळपास 1 तास लागतो हा मेथकूट बनवायला, पण 1 तास जर आपण आपला दिला तर पुढचे 1 वर्ष आपल्याला काहीही करायची गरज नाही, किंवा आपण 6 महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकतो। आपल्या घरी ज्या पद्धतीने कंझ्युम होतं त्या प्रमाणामध्ये आपण बनवू शकता। 1 चमचा मेथी घेतली आहे, ती पण लो टू मीडियम हीट वरती मी भाजून घेतली आहे। एक 10 ते 12 काळी मिरी आणि 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत, त्याही मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। आपण बघा, जास्ती इन्ग्रेडियंट पासून कमी क्वांटिटीमध्ये अशा प्रमाणे मी भाजून घेतेय, त्यामुळे आपल्याला लक्षात राहतील इन्ग्रेडियंट्स, अजिबात विसरणार नाहीत। हेही भाजले आहेत, ते पण मी आता काढून घेते। तर गॅस बंद केला आहे मी आणि कढई गरमच आहे, त्या गरम कढईवरती मी 2 चमचे हळद आणि 1 चमचा सुंठीची पावडर आणि अर्धा चमचा हिंग गरम करून घेणार आहे। गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू ठेवण्याची अजिबात गरज नाही। व्यवस्थित थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचा कच्चा स्वाद जाईल हळदीचा आणि टिकण्यासाठी सुद्धा मदत होईल मेथकूट। आणि त्याच गरम कढईवरती, किंवा कढई थंड जर झाली आहे असं आपल्याला वाटत असेल, त्या
थोडीशी कढई गरम करून घ्यायची आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर मी भाजून घेते आहे। एक कोमट असताना कढई बंद केली, गॅस केला बंद तरी काही हरकत नाही, ते पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जर आपल्याकडे लाल मिरच्या वाळलेल्या अवेलेबल असतील तर आपण लाल मिरच्याही टाकू शकतो, पण मी येथे लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। कुठलीही लाल मिरची वाळलेली चालू शकते, बेडगी मिरची किंवा आपल्याला तिखट ज्या प्रमाणात हवे आपण त्या प्रमाणात करू शकता। थोडंसं कोमट झाल्यानंतर हे सगळे जिन्नस मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि वाटणं झाल्यावरती आपल्याला हे सर्व चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जी भरड जाड येईल ना त्याचंही आपल्याला नंतर मिक्सरमध्ये वाटून घेता येईल आणि आपले जिन्नस वाया जाणार नाही। थोडंसं चाळल्यानंतर वर जे जाड येतं ना ते पण सगळ्यात लास्टला आपल्याला चाळून घ्यायचं, वाटून घ्यायचं आहे सॉरी। तर बघा अशा पद्धतीने मी चाळून घेतलेलं आहे। आपल्याला हवी असेल तर एकदम बारीक चाळणी सुद्धा वापरू शकता आपण किंवा त्यामधली असेल तरी पण चालेल। हे बघा उरलेलं जे आहे मी ते बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी त्याचा एक राऊंड करीन आणि ते पण मिक्सरमध्ये वाटून घेईन। तर अशा पद्धतीने आपलं मेथकूट झालेलं आहे आणि हे मेथकूट जवळपास 1 वर्ष टिकतं आणि याचा आपण भरपूर पदार्थामध्ये वापर करू शकतो। याचा रायता सुद्धा आपण बनवू शकतो जर आपल्याकडे भाजी नसेल तर। आपल्याला जर रायताची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ती रेसिपी आपल्यासोबत नक्की शेअर करीन। जर आपल्याला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसाठी पाहत रहा महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका। थँक यू फॉर वॉचिंग। बाय बाय।